मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. त्यामुळे बँकांकडे आता योजनेचे पैसे आले आहेत. आता बँका हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतर करणार आहेत. त्यामुळे महिलांनी त्यांच्या मोबाईलवरील मेसेज आणि बँक खाते तपासायला सुरुवात करा. कुणाला 4,500 रुपये मिळणार? आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे याची देखील माहिती दिली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रूटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्ट नंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील, त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. या महिलांच्या खात्यात 1,500 येणार. दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. इतक्या महिलांनी घेतला योजनेचा लाभ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्याचा अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच